नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवली आहे। यावेळी आमदार संग्राम जगताप आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी चौक ते शिल्पा गार्डन पर्यंत हा परिसर स्वच्छ करण्यात आला। तसेच अहिल्यानगर महापालिकेने 2 महिन्यातून एकदा उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे। 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या अहिल्यानगर जिल्ह्यातला विशेषतः आपल्या शहरामधला एक सर्वात मोठा असणारा 3 किलोमीटर 300 मीटरचा उड्डाणपूल हा एक अहिल्यानगर वासियांचं स्वप्न होतं की आपल्या अहिल्यानगरमध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि त्या उड्डाणपुलावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एक चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्या पिलरच्या माध्यमातून झालेला आहे। आणि म्हणून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अगोदर ते सर्व पिलर स्वच्छता करण्याचं काम अग्निशमन विभागाचे प्रमुख मिसाळ साहेब व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज करण्यात आले आहे। त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही सातत्यानं म्हणजे दर 1-2 महिन्याला त्या पिलरवरती टूल्स असतील तर ते आपण स्वच्छता महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आपण करावा अशी त्यांना विनंती सर्व महानगरपालिकेचे आमचे प्रभाग अधिकारी असतील, आयुक्त असतील, फायर ब्रिगेडचे मिसाळ साहेब यांच्या विभागाला केली आहे आणि तशी त्यांनी आम्हाला खात्री देखील दिली आहे की आम्ही अशा प्रकारे आम्ही काम करत राहू। आणि याच्या अंतर्गत आता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं अभियान महानगरपालिकेच्या पुढाकारातून घेण्यात आलेलं आहे। समाजात कलाकाराला एक वेगळं चांगलं स्थान आहे। मात्र आता या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। पोतराज आणि वाजंत्री यांची लोककलाकार म्हणून सरकार दरबारी नोंद घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच शासनाच्या योजनांचा देखील लाभ मिळावा यासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले आहे। तर पाहूयात या संदर्भात व्हिडिओ। दिनांक 12/2/2025 रोजी अहमदनगरसह पुणे, मुंबई यांच्या सहकलाकार आझाद मैदानाला उपस्थित आहेत। मागण्या पोतराज आणि वाजंत्री कायम शासकीय योजनापासून वंचित राहिलेल्या आहेत। त्या वंचित राहिलेल्या कलाकाराला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आज पोतराज व वाजंत्री संघटनेमार्फत 1 दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात येत आहे। सांस्कृतिक मंत्रालय किंवा त्यांचे सचिव यांच्याशी 1 तासाभरात आमची चर्चा होईल आणि संबंधित मागण्या त्यांनी मान्य करावा अशी माफक अपेक्षा संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत। परंतु असं जर झालं नाही तर महाराष्ट्रातला सगळाच पोतराज आणि वाजंत्री याच ठिकाणी येऊन एक मोठं आंदोलन उभारतील असे मी आज याच ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। मात्र या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून ते आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार करण्याचे काम बाकी आहे। यासाठी शहरातील आंबेडकरी समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने पूर्णाकृती पुतळा अनावरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी 20 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान पुतळा उभा करणार असल्याचं म्हटलं आहे। तिची मागणी आहे की 1 एप्रिलच्या अगोदर पुतळ्याचं उद्घाटन हो, कारण 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। त्याच्या अगोदर हा कार्यक्रम व्हावा व एक चांगला संदेश या पुतळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात जावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। डांगे साहेब व जी पूर्ण आकृती पुतळा समिती यांची एक बैठक घेण्यात आली। याचं कारण असं की आजकाल काय होतं, कुणी उठतंय निवेदन देतंय, याच्या आधी कुणी या प्रकार केले नाही। ही समिती आहे पहिल्यापासून आपण आम्ही जे गोरे साहेब होते, हे डांगे साहेब उपाध्यक्ष होते तेव्हा ती समिती दिलेली आणि तेव्हापासून ते ठरलेलं होतं की जे काही समिती ठरवून त्याप्रमाणे प्रशासन असेल, समिती असेल, या शहराचे आमदार असतील हे ठरवून
ते पुतळ्याचं उद्घाटन कसं करायचं, कोणी करणार, कोण येणार ते ठरवलं. पण यामध्ये मधल्या काही दिवसात काही लोकांनी स्टंटबाजी करण्यासाठी, स्वतःचं दाखवण्यासाठी की मीच हे काम केलं आहे, काही ठिकाणी असे प्रकार घडले. म्हणून आज ही आयुक्तांना एक मीटिंग घेऊन सांगण्यात आलं की, विनंती करण्यात आलं की जे काही समिती ठरवून त्याप्रमाणे इथून पुढील कारवाई करण्यात येईल. आयुक्तांची काय नेमकं कसं प्रस्ताव वगैरे काय ठरलं? आयुक्त साहेबांना रितसर मागणी केलेली आहे. जी पुतळा समिती आहे त्या पुतळा समितीच्या माध्यमातून आत्तापर्यंत लढत आलेला आहे. शहराचे आमदार यांनीसुद्धा त्या वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे की 20 मार्च ते 1 एप्रिल या माध्यमातून तो पुतळा लवकरात लवकर पूर्ण व्हावा. कारण जे काही परवानग्या राहिलेल्या आहेत त्या परवानग्या लवकरात लवकर पूर्ण करून तो पुतळा 1 एप्रिलच्या आतमध्ये बसवा अशी आमची पुतळा समितीची मागणी आहे. दिव्यांगांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कार प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून 5% रकमेचा खर्च करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी या मागणीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेले आहे. तर पाहुयात ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे काय म्हणाले. प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे आज आम्ही नुकतंच आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आमच्या दिव्यांग बांधवासाठी जिल्ह्यातील आमदार महोदयाकडून 5% निधी खर्च करावा या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि दिव्यांगाच्या शासन निर्णयाप्रमाणे 2016चा जो GR असून त्याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत की बाबा आमदार महोदयांनी दिव्यांगांसाठी 5% त्यांच्या पुनर्वसन कामी खर्च करावा दरवर्षी. त्या हिशोबाने आम्ही मग आपल्या जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील यांना मी नुकतंच निवेदन दिलेलं आहे. जय प्रहार. अहिल्यानगर शहरात मारहाणीची एक धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी नगर मनमाड रोडवरील MIDC परिसरातील नागापूर येथे अतिक्रमण काढण्यावरून अतिक्रमण पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोरच तिघांनी अविनाश जाधव या व्यक्तीस शिवीगाळ दमदाटी करीत बेदम मारहाण केली. या प्रकरणी संकेत भिंगारदिवे, किसन भिंगारदिवे, आदेश भिंगारदिवे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा त्यांच्या घरातच खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावच्या शिवारात असलेल्या आढाव वस्तीवर घडली आहे. लताबाई नानाभाऊ कराळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याबाबत नानाभाऊ नामदेव कराळे यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. एका महिलेला कुत्र्याला मारहाण करणं चांगलंच भोवलं आहे. कारण पाळीव कुत्र्याच्या पिल्लांना काठीने मारून त्यातील एका पिल्लाला रस्त्यावर फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जुना बाजार येथील भिस्त गल्ली येथे घडली. या कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूच्या साहित्याची अवैध वाहतूक करत सदर साहित्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेला संशयित कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर MIDC परिसरात पकडला आहे. या कारवाईत कंटेनरसह 1,38,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.